नमस्कार, मी डॉक्टर संजय. थर्ड पर्सन रिव्ह्यू चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी नेहमी सांगितल्याप्रमाणे थर्ड पर्सन रिव्ह्यू चॅनल आम्ही कोणाची बाजू घेत नाही, ना यांची बाजू घेते किंवा त्यांची बाजू घेते किंवा यांच्यासोबत पाठिंबा किंवा त्यांच्या विरुद्ध आमचा अजिबात नाही. आमचा जो थर्ड पर्सन रिव्ह्यू चॅनल आहे, थर्ड पर्सन अँगलने एका सामान्य जनतेच्या त्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याला, कोणत्याही विषयाला कशा पद्धतीने पाहायला, कशा पद्धतीनं त्याचं विवेचन समीक्षण करावं, त्यासाठी बनवलेलं हे चॅनल आहे. आजचा जो विषय आहे, महाराष्ट्रामध्ये जी तिसरी भाषा लागू करण्याचा जो महाराष्ट्र सरकारने जी घेतली तिसरी भाषा 1ली ते 4थीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जी नवीन धोरण येत आहे, त्याबद्दल आपलं हे आजचं समीक्षण होणार आहे. आपण दोन्ही बाजूने विचार करूया आणि तिसऱ्या बाजूने पण विचार करूया. पहिलं त्यांनी तिसरी भाषा जी घ्यायचं जे ठरलेलं आहे, स्वागतार्ह आहे. नवीन जे काही गोष्टी होतात त्या गोष्टीला विरोध होत असतो. ही आपली नैसर्गिक प्रवृत्तीच आहे, मानवाची प्रवृत्ती आहे. नवीन कोणत्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी, ती घेण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी थोडासा वेळ लागत असतो. त्यामुळं जर तुम्ही म्हणाल की नवीन भाषा आहे, घ्यायला पाहिजे, निश्चितपणे घ्यायला पाहिजे. तिसरी भाषा 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी द्यायला पाहिजे, निश्चितपणे द्यायला पाहिजे. आमचं काही दुमत नाही. कारण तिसरं जे यांचं जे आणखी जे एक आता जी मराठी भाषिक प्रेमिक आहेत किंवा मराठी भाषिक ज्यांचा म्हणजे मराठी भाषेच्या बाजूने बोलणारे जे आहेत, त्यांचं म्हणणं आहे की बाबा हे लहान मुलांची जी मानसिक त्याची जी पात्रता आहे, की 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना अगोदरच मराठी आहे, त्यांच्यामध्ये इंग्रजी आहे, मग तिसरं लादून त्यांच्यावर काय साध्य होणार आहात किंवा त्यांच्यावरती दडपण निर्माण होईल, हे असं जे म्हणणं आहे ती कदाचित बरोबर नाही असं माझं मत आहे. कारण कसं आहे, जितका मुलगा लहान असतो आपल्याला वाटते लहान मुलगा आहे, त्याला इतकं मोठं कशाला द्यायचं, एवढं मोठ्या प्रमाणात त्याला झेपेल का, हे करायला ते नाही. ॲक्च्युली चांगला जर अभ्यास जर केलात ना, सगळ्यात जास्त जर बौद्धिक क्षमता आणि त्याला आकलन करण्याची क्षमता सगळ्यात जास्त असेल तर 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांमध्येच असते. जे वय झाल्यानंतर जे किंवा जे ज्येष्ठ जे आहेत त्यांच्यामध्ये अजिबात नसते, उलट आहे. कारण ज्या पद्धतीनं जर आपण तात्विक पद्धतीने जर विचार केला, कारण अनेक युगामधून जर आत्मा जर मरत नसेल, शरीर फक्त चेंज करत असेल, तर नवीन याच्यामधून आलेला आत्मा जर नवीन बालकामध्येच आलेला आहे, तर ते 2 महिने 3 महिने 2 वर्ष 5 वर्ष असं राहतच नाही. अनेक वर्षां 4-5 हजार कालोनकाल अनेक जन्मांतराने आलेलं ते बाळ असते. त्यामुळे त्याच्यामध्ये जी पात्रता सगळ्यात मोठी असते. आपल्याकडे जर गर्भाधारणामध्ये जर अभिमन्यू जर आपलं जर शिकू शकतो, श्रीकृष्णाने जे त्यांना जे चक्रव्यूहाचं जर गर्भ असताना जर त्यांना शिकवलं असेल, ते जर आत्मसात करत असेल, तर 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना तर निश्चितपणे येते. पण आपल्यामध्ये तुम्ही किती पण शिका, आपण आजकाल तर झालं म्हणजे 1लीपासून घेतो का आपण, त्याच्या अगोदर प्री प्रायमरी आहे, आजकाल त्याच्या अगोदर नर्सरी आहे, तिथे आपण भरपूर शिकवतो, भरपूर शिकवल्या जातं आहे, तरी पण ते आत्मसातच करतं आहे. भाषाच नाही, कोणतं तुमचं कला असेल, जे काही गुण असतील त्यामुळं लहान मुलांना झेपेल की नाही हा प्रश्न उद्भवत नाही. त्यांना तेवढी आकलन क्षमता असते, तेवढी त्यांची ग्रहण क्षमता असते आणि तेवढी त्यांची पात्रता पण असते. वयानुसार नका जो त्यांच्यामध्ये तेवढी आकलन खूप वर्षानुवर्ष आलेलं आहे. त्यामुळे हा मुद्दा रास्त ठरत नाही. त्यामुळे त्यांना दिलं तरी काही वावगं होणार नाही. तिसरी नाही, अशी 4 अनेक भाषा जरी घेतली तर काय फरक पडणार नाही. आपल्या 28 आपलं राज्य आणि 8 संघराज्य जे आहे, त्यानंतर 22 राज्यांना जे 22 दर्जाचे 22 भाषा आहेत, 22च्या 22 भाषा जरी शिकलो तरी काही फरक पडणार नाही. इतकी पात्रता त्यांच्यामध्ये असते, त्यामुळे त्याच्यावर काही फरक पडणार नाही. पण जर तुम्ही म्हणाल की बाबा आमच्याकडे आमचं म्हणणं आहे की ती सक्ती केली नाही, सरकारने जाहीर केली, आम्ही सक्ती केलेली नाही. ज्यांना जशा पद्धतीने घ्यायचे त्याचा वापर करावा, पण नवीन शिकायला पाहिजेत, बिलकुल शिकायला पाहिजेत. नवीन जे काही ज्ञान आहे नवीन घ्यायलाच पाहिजेत. आमचं त्याबद्दल दुमत नाही. परंतु आमचं एक म्हणणं आहे, जर तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी तितके शिक्षक पुरेसे आहेत का,
आत्ताच आपली परिस्थिती अशी की आहे ते जर शिक्षक तुम्हाला 10 ॲडव्हर्टाईज काढून सुद्धा ते शिक्षक मिळत नाही, मराठी शिक्षक मिळत नाही, तुम्हाला विषयाचे शिक्षक आता मिळत नाही. मिळाले तरी तुम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवता, तुम्ही त्यांची चेष्टा आणि थट्टा केल्यासाठी 10,000 5,000 तुम्ही ठेवता. याच्यापेक्षा दुर्दैवी कोणतं राहणार आहे? शाळेची अवस्था तुमची चांगली आहे, तुमची प्रायमरी शाळेची अवस्था चांगली आहे, खेड्यातली शाळेची अवस्था चांगली आहे. एक शिक्षक शाळासुद्धा तुम्हाला व्यवस्थित चालता येत नाही, अनेक मोठ्या शाळासुद्धा तुम्हाला चालता येईल. त्यामध्ये तुम्ही शिक्षकांना पगार नाही देऊ शकत, शिक्षक तुम्ही भरती नाही करू शकत, परत तिसरी भाषा आणून त्यामुळे तुम्ही काय साध्य करणार आहात? त्यामध्ये तुम्ही जर नवीन नवीन भरती होणार आहे, नवीन चांगलं नवीन सुद्धा लोकांना रोजगार मिळणार. रोजगार असा नको कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 5,000 10,000 चेष्टा केलेली असे नोकरू, परमनंट जर नोकऱ्या तुम्ही देणार असं तर निश्चितपणे याचं आम्हाला स्वागत आहे. आता एवढ्या 22 भाषा आहेत किंवा ज्या आता बघा भाषाच म्हटले खूप भाषा असतात. सगळ्याच भाषा तुम्हाला शक्य आहे का? जी जुन्या काळामधून जी महाराष्ट्रामध्ये जी होती, मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं जी दिवसेंदिवस जी वृद्धिंगत अवस्था होत आहे, प्रत्येक कामाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने अनेक कुटुंब स्थलांतर करत आहेत. मग ते अनेक भाषेची असो, अनेक धर्मांची असो, कास्टचे असो. त्यामुळे आता कसं मिक्सिंग झालेलं आहे. एकाच ठिकाणी एकाच भाषेची लोकं राहतील असं राहिलं नाही. त्यामुळे आता बऱ्याच IAS विद्यार्थ्यांना ज्यांची जी पालक आहे त्यांची जी अनेक वेळेस ट्रान्सफर होते, त्यांना वाटते बाबा आम्हाला नवीन आमच्या मुलांसाठी एखादी नवीन असायला पाहिजे, नवीन भाषा असायला पाहिजे. साहजिक आहे, त्यांना ती वाटणं साहजिक आहे, म्हणून ते नवीन भाषा घ्यायला पाहिजे असं त्यांचं धोरण आहे. असं म्हणतात की बाबा त्यांच्या लॉबीने IAS लॉबीने केलेले, असं काही नाही. सरकारचं धोरण असते, एक लॉबी ठरवत नसते, सगळं सरकार मिळून ठरवत असते. त्यावरचं विवेचन होत असते, त्यावेळेला मिटिंग होत असतात, त्यानंतर धोरण राबविलं जात असते. मग ही त्यांची बाजू आहे की बाबा हे आम्ही तुम्हाला सक्ती केलेली नाही आणि त्यामुळे कोणती पण भाषा होऊ शकते असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणजे मराठी भाषिक प्रेमिकाचं म्हणणं आहे की तुम्हाला ऑलरेडी जर 5वीपासून 10वीपर्यंत जर हिंदी भाषा आहे तर त्यावेळेस 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना करण्याची आवश्यकता काय, हे यांचं म्हणणं आहे. हे दोघांची बाजू झालेली, भूमिका झालेली आहे. आता मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मी थर्ड पर्सन अँगलनं तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला जर घ्यायचं आहे निश्चितपणे घ्या, तिसरी भाषा नाही, अशा अनेक भाषा तुम्ही घ्या, सगळ्या भाषा शिकवा. पण त्या पद्धतीनं तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर थोडं तुम्ही परफेक्ट करा, चांगलं करा. तुमची पदभरती जी आहे तुम्ही परमनंट करा आणि त्यांना तितक्याच पद्धतीचं तुम्हाला वेतन द्या. आणि त्या विद्यार्थ्यांना समजा 40 विद्यार्थ्यांची क्षमता त्या एका क्लासमध्ये आहे आणि तितकी जी मागणी किती विद्यार्थ्यांची आहे, समजा 20 विद्यार्थी जर वेगवेगळ्या भाषेचे प्रत्येकाला तुम्ही प्रत्येक शिक्षक द्याल का? एक तुमच्याकडे काही एक स्ट्रक्चर आहे का की बाबा इतक्या विद्यार्थ्यांनी इतक्या पालकांनी जर मागणी केली, 30 पालकांनी किंवा 20 पालकांनी केली तर आम्ही त्यांना शिक्षक देऊ, असं काय तुमचं कंडिशन आहे का? नाही. तुमची जी योजना बनवली त्या योजना परफेक्ट आणखी परिपूर्ण आलेली नाही आहे. ती कागदोपत्रीसुद्धा तुम्ही बरोबर केली नाही. करायचं म्हणून करणे ही योग्य नाही आहे. तुम्ही त्यावर परत एकदा मीटिंग्स घ्या, परत एकदा करा की किती पालकांनी मागणी केल्यानंतर ती भाषा आपल्याला शिकायला पाहिजे, किती भाषा केल्यानंतर करायला हवं. मग ते भाषेच्या याच्यामध्ये तुम्ही काय काय अभ्यासक्रम ठेवणार आहात, व्याकरण ठेवणार आहात, काय ठेवणार आहात किंवा लहान मुलांना झेपेल असं तुम्ही काय करणार आहात का? आत्तासुद्धा बालमानसशास्त्राचे जे शिक्षक आहेत किंवा बालमानसशास्त्राचे किंवा जे वैचारिक पातळीचे करणारे त्यांचासुद्धा याला विरोध आहे म्हणून विरोधाला विरोध करायचा नाही. नवीन योजना बिलकुल घ्यायला पाहिजे, परंतु त्या पद्धतीनं तशा पद्धतीनं जर तुम्ही योजना राबवत असताना ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकवणार आहात, शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथली पदभरती हे जर तुम्ही चांगल्या प्रकारे करत असाल तर निश्चितपणे करावं. हे आमचं त्याबद्दल दुमत नाही. आमचं एक थर्ड पर्सन अँगलने असं करतो. मी एक पालक या नात्याने माझं एक मत होतं. पालक कोणता? मराठी पालक या नात्याने, पंजाबी पालक या नात्याने, हिंदी पालक या नात्याने, गुजराती पालक या नात्याने, अनेक भाषांचे त्या पालक या नात्याने विचार करतो की मला जर माझा मुलगा किंवा माझी मुलगी जर शाळेमध्ये टाकायचं असेल तर तुम्ही त्याला तितक्याच पद्धतीनं तेवढ्या दर्जेदार तुम्हाला शिक्षक तुम्ही देणार आहात का? तितकी शिकवायचं म्हणून शिकवायचं नाही. बघा तुम्ही एखादी भाषेचं आलं, मला एखादी भाषेची तेलुगू भाषेची काही जर ABCD आली किंवा एखादी जपानी भाषेची ABCD आली म्हणून तो भाषेत परफेक्ट प्रभुत्व मिळवणार आहे का? नाही मिळवणार. जर तुमची मातृभाषा जर घरची मराठी आहे, हिंदी आहे, तेलुगू आहे, ती जर मराठी भाषा जर तशाच पद्धती जर शाळेमध्ये शिकवली, ती घरी जर तुमचा तशी जर तुमची जर मातृभाषा आणि तुमची जी शिकवणारी भाषा दोन्ही जर एक असेल तर ते मुलांना कळते. नाहीतर होतं काय, जर खिचडी तयार होते. आणि शाळेत शिकवणारी भाषा वेगळीच असते, घरामध्ये आलेली त्यांची भाषा वेगळीच असते. मग जर त्याला हे कळत नाही ते कळत नाही, तो मुलगा कन्फ्युजन होऊन जातो. शाळेमध्ये तुम्ही एक शिकवता हिंदी, घरामध्ये आल्यानंतर मराठी, मग त्यांना मग काय धड आहे, क्या करेंगा क्यों करेंगे. आताच आपली एवढी भाषा आहे, इतके शिकल्यानंतर सुद्धा आपल्याला शुद्ध मराठी धड बोलता येत नाही, शुद्ध हिंदी बोलता येत नाही, इंग्रजी तर बोलताच येत नाही.
अशी आपली अवस्था आहे. बरं, भाषा तुम्हाला समजा नाही ती काय फरक पडणार आहे? काही फरक पडणार नाही. आमच्याकडे भाजीपालेवाले आहे किंवा आमच्याकडे झाडू मारणारा सुद्धा आहे, त्यांना सुद्धा सगळ्यात जास्त भाषा येतात, म्हणजे भाषेचा फरक पडणार नाही. किंवा आपले जे अनेक मंत्री आहेत, आपले पंतप्रधान मोदी साहेब सुद्धा, त्यांना किती भाषा किती शिकलेले आहेत आपल्याला माहिती आहे, तरी त्यांचा काही फरक पडणार आहे का? अनेक देशोदेशाला जातात, अनेक देशामध्ये जातात, काय फरक पडणार आहे? भाषेमुळे तुमचं काही फरक पडणार नाही. तुमच्याकडे आजकाल इतकी मोठी टेक्नॉलॉजी झाली आहे, तुम्ही मोबाईलमध्ये जरी कन्व्हर्शन जर केला, मला समजा जर्मनी, मला कोणी एका जर्मनी भाषिक जर मला मिळाला आणि त्याने जर मला बोलला, त्याने जर काय लिहिलं, आपलं नाव काय, कुठून आलात, काय जरी बोलला, तुम्ही त्याचं फक्त AI मध्ये जा, तुम्ही कन्व्हर्शन करा, ऑटोमॅटिक तुम्हाला त्याचंच आन्सर मिळते आणि तुम्ही तेच बोला, तुमचं काही फरक पडणार नाही. तुम्ही परदेशात जरी गेलात तरी भाषेमुळं तुमचं काही फरक पडणार नाही. किंवा आजकाल एवढी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे की शिकायला पाहिजे असं काय नाही, पण जे आपण नवीन घेतो त्याच्यामुळे आपण हे दडपण तर आणत नाही, कोणाला प्रेशर तर करत नाही, त्यामुळे काय राजकारण तर कोणाला करत नाही ना. ह्या गोष्टीचा निश्चितपणे विचार केला पाहिजे. आपली जी मराठी भाषा, आताची जी मराठी भाषा आहे, ती त्याला खूप मोठा इतिहास आहे. पूर्ववैदिक आले, वैदिक आले, त्यानंतर संस्कृत भाषा आली, पाली भाषा आली, नंतर अपभ्रंश झाला, त्यानंतर मराठी भाषा आता प्राकृत भाषेपासून जी महाराष्ट्राची जी बोलीभाषा, त्यापासून महाराष्ट्र आता जी मराठी भाषा उगम झालेली आहे. ॲक्च्युली आपला पहिला शिलालेख जर बघितला तर अक्षी येथील शिलालेख आहे तो आहे. आणि ती श्रवण बेळगोळ येथील जी पहिला जो लिहिला आहे, श्री चामुंडराये करविले, श्री गोविंदराये करविले, असा जो वाक्य आहे त्यावेळेचा पहिला आपलं सांगतो. आणि पैठणच्या छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला जे पैठण आहे, पैठणीला सातवाहन घराणं होतं. सातवाहन घराण्यामध्ये जे पहिलं जे राजघराणे जे मराठीचं होतं, खरं तर सातवाहन घराण्यामध्ये होतं. त्यानंतर आपल्यानंतर जी तत्कालीन मुख्यमंत्री साहेब वसंतराव नाईक सरकार, यांच्या सरकारने हे मराठी भाषेला दर्जा द्यायचं त्यावेळेचं काम केलेलं आहे. नंतर जी आत्ता जी आहे आपण आता त्यानंतर केलेलं आहे, कारण त्यांच्या सरकारने ती केलेलं आहे. नंतर आपण 28 फेब्रुवारी जो आहे आपलं विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज आहे, यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण तो मराठी भाषेचा आपण दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि आता जो नवीन जे 3 ऑक्टोबरला 2024ला जे केलेलं आहे की म्हणजे जी ते आणि ह्याचा जो दर्जा आहे की आपल्या मराठीचा मोठा जे दर्जा आहे ते आपण त्यावेळेस सुद्धा आपण केलेलं आहे. पण ह्या पद्धतीनं आपण करत असताना आपले जी होती म्हणजे व्याकरण होती, मराठी भाषेची पाणणी जी म्हणतात त्याला दादोजी पांडुरंग तरखडकर जी मराठी भाषेची पाणणी आहे, आणि मराठी भाषेची शिवाजी ज्यांना म्हटलं जातं, विष्णुशती चिपळूणकर यांनी मराठी भाषेला मोठ्या प्रमाणामध्ये व्याकरणबद्ध करण्यासाठी त्याला चांगली लयबद्धता, एक चांगली सुसूत्रता येण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळेस त्यांनी एक राजकोष तयार केला होता, मराठी भाषेसाठी राजकोष तयार केला होता. त्यावेळेचे व्यास आणि पंडित जे आहे त्यांच्या सहकार्याने एक राजकोष तयार केला होता की आपल्या राज्यामध्ये असणारा विश्वकोश, जे असा विश्वकोश वगैरे म्हणतात, शब्दांची जी मांडणी असते, शब्द असतात, ते त्याच्यासाठी त्यांनी तयार केलेला होता. त्यावेळेस सुद्धा फारसी भाषेचा प्रभाव होताच. नंतर जे पेशव्यांच्या काळामध्ये संस्कृत भाषेचा प्रभाव झाला, पांडित्य नवीन त्यावेळेची संकल्पना आली होती. पण यांच्यामुळं जेव्हा होतं त्यावेळेस संस्कृत भाषेचा पगडा सगळ्याच लोकांना, जनसामान्यांना संस्कृत भाषा कळत नव्हती. म्हणून भगवद्गीतेवर जर श्री ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांनी जर आपल्या प्राकृत भाषेसाठी त्यामुळे मराठी भाषेमध्ये केली होतं. म्हणजे अमृताती पैजा जिंकी ऐशी अक्षरे मिळविणं, जे रसिके मिळविणं, जे संत ज्ञानेश्वर महाराजांनी केले. आणि त्याचं रूपांतर त्यांनी भावार्थ दीपिका नावाने भगवद्गीतेचं रूपांतर ज्याने केलेलं आहे की लोकांना त्याचं कळावा, तसंच लोकांना त्याचा उपयोग घेता यावा, जनसामान्यांची जी भाषा होती ती भाषेमधून त्यांना ते ज्ञान मिळावं, म्हणून मराठी भाषेचा त्यावेळेस की आपण प्रसार करण्याची नवीन केलेले आहे. हरिपाठाचं जे आहे, हरिपाठ सगळ्यात जर श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आपण वाचला जातो. त्यानंतर जे संत एकनाथ महाराज आहे, तुकाराम महाराज आहे, त्यांचे सुद्धा हरिपाठ आहे, त्यांचे सुद्धा आहे. पंढरीच्या झाल्यानंतर आपण पंढरीच्या बाजूला जी ती नदी वाहते, नदीच्या किनाऱ्यावर जेव्हा सगळे म्हणून जेव्हा भाविक वारकरी संप्रदाय जेव्हा आपल्या एका ठिकाणी जेव्हा मृदुंगानेच्या तालावर नाचत असतात, भावना करत असतात, त्यावेळी जी मराठी भाषेचा उगम सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. मराठी भाषा म्हणजे ही नाही की आता आपली शोकांतिका अशी आहे, मराठी भाषा म्हणजे विरोध कोण करते, बाजूला कोण जाते, कोण बाजूला करते. ही मराठी भाषिक आहेत, सरकारमधली भाषिक मराठी विरोध आहेत किंवा त्यांच्यामधले सगळेच मराठी आहेत. मराठी भाषेचा सगळ्यात मोठा जर शत्रू असेल तर मराठी भाषिकच आहेत. मराठीला जर सगळ्यात विरोध करणारे लोक आहेत ते मराठीचेच लोक आहेत. तुम्हाला हिंदी भाषेत लोक विरोध करणार नाही किंवा पंजाबीवर विरोध करणार, कोणीच विरोध करणार नाही, तुमचेच लोक तुम्हाला विरोध करत असतात. ही आपली शोकांतिका आहे. त्यामुळं
तुम्हाला जर आंदोलन काय करायचं आपण पाहतो इथे सुद्धा IIT बॉम्बेचं रूपांतर आता सुद्धा IIT मुंबई तुम्ही केलं इतक्या वर्षांत नाही करू शकलात. तुम्हाला माहीत सुद्धा नाही बॉम्बे आहे किती दिवसापासून बॉम्बेचं मुंबई झालं तुम्ही केलात का नाही करू शकलात. तुम्हाला आंदोलन करायचं जिथं तुम्हाला पाहिजे तिथं तुम्हाला म्हणजे राजकारण करायचे त्या त्या ठिकाणी बरोबर तुम्ही आंदोलन करतात. परंतु त्याचा पूर्व करत असताना जनसामान्याचा परिणाम पडणार नाही. खरंच आपण त्यांच्यासाठी करतो का ह्या गोष्टीसुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि मला लादायचंच आहे मला करायचंच आहे अट्टहास आणि इगो अशा पद्धतीने जर कोणी सुद्धा सरकार असो कोणी असो इगो म्हणून करायचं नाही. त्याची खरंच गरज आहे का त्याच्यामुळे काही भलं होणार आहे का त्यामुळे लोकांना विद्यार्थ्यांना काही त्याचा काही उपयोग होणार आहे का निश्चितपणे करावा. नवीन जे गोष्टी आहेत ते स्वागतार्ह आहे. नवीन आपण समृद्धी मार्ग इतका मोठा केला स्वागतार्ह आहे. पण त्यामध्ये किती लोकांची बली गेली किती शेतकऱ्यांची बली गेली किती लोकांच्या शेती उद्ध्वस्त झालेल्या आहेत. आता सुद्धा समृद्धी मार्गावर जितके ॲक्सिडेंट आता पण झाले आहेत इतके ॲक्सिडेंट कुठंच झालेले नाहीत. ते ॲक्सिडेंट आपण थांबू शकलो का नाही थांबू शकलो. त्यावर उपाययोजना करू शकलो नाही करू शकलो. इतक्या मोठ्या प्रमाणात मेट्रो झाली होती मेट्रो आता गळती आली सुद्धा वरळीमध्ये पूर्ण अक्षर पाण्यामध्ये गेलो होतं. आपण त्या पद्धतीने प्लॅनिंग केलं का नाही. बघा नवीन केलात चुका होणार म्हणजे तुम्ही एखाद्याच्या प्राणांशी खेळायचं नाही पब्लिकच्या जीवांशी खेळायचं नाही. अशा जर तुम्ही करत असाल परफेक्ट प्लॅनिंगने करत असाल त्याचा वाईट परिणाम होणार नाही ह्याची जर तुम्ही खात्री घेता दक्षता घेत असाल निश्चितपणे करा. ते स्वागतार्ह आहे. पण करत असताना तुम्हाला तशी लोकसुद्धा तुमच्या बाजूला असायला पाहिजे नाहीत. ही आताची सुद्धा शोकांती आहे. या सरकारमध्ये सुद्धा फडणवीस साहेब खूप चांगले आहेत. त्यांचे मुख्यमंत्री साहेब सुद्धा चांगले मुख्यमंत्री सुद्धा चांगले आहेत. पण बरेच मंत्री सुद्धा खूप चांगले आहेत. पण बऱ्याच ठिकाणी मंत्री महोदयांना जे आसपासले ते त्यांना काय प्लॅनिंग सांगणारे त्यांना नॉलेज देणारे ही काही चौकटी जी आहेत ही बऱ्याच ठिकाणी कमी पडतात. ते कमी पडतात. त्यामुळे सुद्धा कधी होते नावानं जरी सरकारच्या काही गोष्टी आल्या तरी त्याला सांगणारे लोकसुद्धा चांगले आहेत का नाहीत ह्याची सुद्धा जाणीव करायला पाहिजे. नवीन योजना हे करत असताना त्याच्यावर काय परिणाम पडणार आहे खरंच गरज आहे का या गोष्टीचा विचार करूनच करायला हवं. आणि बाकी तुम्ही सुज्ञ आहात नागरिक आहात त्यामुळं आम्ही तुमच्यावर सोपून देतो. आणि मराठी भाषेचा विकास आणि उद्गम नक्कीच व्हायला पाहिजे. मी मराठी भाषिक आहे मराठी भाषेला यायला पाहिजे. आता तुम्ही सांगा मराठी भाषा आता मराठी भाषेची दोन प्रकार आहेत एक नैसर्गिक भाषा आणि प्रमाण भाषा. नैसर्गिक भाषा म्हणजे जी आपण बोलतो जी बोलणार आहे ती नैसर्गिक भाषा. मग ते नैसर्गिक भाषा मराठी असो हिंदी असो ती बोलणारी भाषा. प्रमाण भाषा म्हणजे ती जी कॉम्प्युटरची भाषा आहे C++ जावा आहे ती कॉम्प्युटरची भाषा. तिसरी जी आहे तुम्ही जे तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला आता मूकबधीर किंवा दिव्यांगाची जी भाषा असेल किंवा सांकेतिक भाषा असेल किंवा आपण अशी बोलतो ती एक भाषा असते. ध्वनित्मक भाषा ती असते. मला सांगा पहिली भाषा जी आहे ना सगळ्यात मोठी जी आहे जर विचार केला जागतिक लेवलला जर सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा ती चिनी भाषा. आपली इंग्रजी भाषा सगळ्यात जास्त बोलली जाते. पहिली भाषा चिनी भाषा केला जातो. आणि भारताचा जर विचार केला तर सगळ्यात जुनी भाषा म्हटलं तमिळ आहेत द्रविड आहेत त्या भाषा आहेत. ही इतका जर आपण विचार केला आणि किती भाषा आहेत जगामध्ये असे 1600 1700 1800 अनेक भाषा आहेत. पण शोकांतिक भाषा आहे की जवळपास 1200 ते 1500 भाषा आत्तासुद्धा लुप्त होत आहेत. 40% भाषा आत्ता तुम्ही त्यावेळेस बोलत नसल्यावर ती लुप्त होत आहेत. बरं महाराष्ट्रात आपल्या इकडे किती भाषा आहेत भारतामध्ये सुद्धा 60च्या प्रमाणात भाषा आहेत. 60च्या प्रमाणात भाषा आहेत. 40 भाषा आदिवासी लोकांच्या भाषा आहेत जी तुम्हाला आणखी माहिती नाही. त्यांची आदिवासींची जितकी लोक आहेत त्यांना त्यांची इतकी भाषा तुम्ही त्या जर आदिवासी समाजासमोर गेलात किंवा आदिवासी लोकांमध्ये गेलात तुम्हाला त्यांची भाषा नाही कळणार आहे. ती सुद्धा त्यांच्याची भाषा म्हणजे 40 भाषा त्यांच्याच आहे ते सुद्धा तुम्हाला कळत नाही. झाल्या 20 भाषा 20 भाषेसुद्धा तुमचं प्रभुत्व आहे का नाही. धड मराठी आहे नाही धड हिंदी आहे नाही धड इंग्रजी आहे नाही. तुम्हाला जर परफेक्टनेस आहे नाही आणि गरजसुद्धा नाही. भाषेचं गरज एक असते की देवाणघेवाण करणं एकमेकाच्या भावना समजून घेण्याने त्यासाठी सफिशियंट आहे ते तुम्हाला येतेच आहे. बरं दुसरं जे आहे बोलीभाषा मराठीच्या बोलीभाषा किती आहेत आपले एक तिकडची आहे एक वराड साईडची विदर्भा साईडची वराडी भाषा आहे. मग अहिराणी भाषा आहे. मग मालवणी भाषा आली. डांगी भाषा डांगी ही महाराष्ट्र आणि गुजरात प्रांताच्या मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या ठिकाणी डांगी भाषा आलेली आहे. इकडे थोडं जर पुण्याकडे गेलं पुणेरी भाषा आली. कोल्हापूर गेलं कोल्हापुरी भाषा आली. कोकणी भाषा आली. मग आपण ह्या सगळ्या भाषासुद्धा आपला बोलीभाषासुद्धा आपल्याला धड येत नाहीत. आणि त्यावरसुद्धा आपण त्यावर कधी विचार केला का ज्याने मराठी भाषेला इतकी दिवस दर्जा दिला हे केला त्याचा
वृद्धिंगत करण्यासाठी मराठी भाषा एक आता स्वतंत्र असं मंत्रालय झालं आहे. त्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या बोलीभाषेवर याच्यावर तुम्ही किती कार्यरत केले आहेत किंवा तुम्हाला सांगणारे किती लोक आहेत ज्यांना मराठी भाषेचा खरा अभ्यास आहे, खरा विचार आहे. असे लोक तुमच्या ज्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही त्याची भरती केलीत का, पदभरती केलीत का? ज्यांना मराठीच येत नाही, मराठी भाषेच येत नाही, ते मराठी भाषेचा विधास आणि त्याचा वृद्धिंगत करण्यासाठी करत आहोत? नाही. मराठी भाषा फक्त ती राहिलेली नाही. आपण त्यावर इतिहास जरी असले ऐतिहासिक भाषा झाली आहे त्यावेळेस आपण विचार नाही करत. त्यामध्ये आपण त्याची वृद्धिंगत करण्यासाठी, डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण करायला हवं. आता सुद्धा बरेच असतात. आता आमची जी मुलं आहेत, आमचा विचार जर केला तर त्यांना आता जे खरी वस्तू सांगू, आता माझ्या मुलाला सुद्धा जर गेलं ना, त्याला मराठी भाषेची पूर्ण जर 61, 62, 68 म्हणलं ते सुद्धा त्याला येत नाही. दुसऱ्या कोणाला मराठीचं कोणा म्हटलं तरी सुद्धा त्याला काय मराठीचे अनेक शब्द येत नाहीत. हे काय ते काय मला म्हणते. आम्हाला सुद्धा लाज वाटते म्हणजे मराठी पूर्णतः सुद्धा मुलांना येत नाही. फरक पडला का त्यांच्यावर? काही नाही. म्हणजे दोन्ही मुलं IIT मध्ये ॲडमिशन घेतले, काय फरक पडला का? काय फरक पडणार नाही. जागतिक लेवलवर तुम्ही जाता काय फरक पडणार नाही. पण तेवढ्याच पद्धतीनं तुम्हाला जर यायचं असेल, तुम्हाला जर लहानपणापासून शिकायचं असेल, निश्चितपणे शिका. तशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही तयार करा, मग तशी पदभरती करा, त्यांना परमनंट करा, मग तुम्ही त्यामध्ये काम करा. तर त्या पद्धतीचा चांगल्या प्लॅनिंग करून जर काम करत असाल तर नवीन ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी निश्चितपणे स्वागतार्ह आहे, करायलाच सवय. आणि त्याला सगळ्यांनी विरोध करायचं म्हणून करायला नको आणि ॲक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे. कारण आपण जे पाहतो ॲक्सेप्ट करायला खूप थोडं कमी पडतो. आपली मानसिकता तेवढी राहिलेली नाही आहे. नवीन घ्यायचं म्हटलं थोडंसं वेळ लागतो, पण ते घ्यावं. आधुनिकता युग आहे, आधुनिक जग आहे. तुम्ही जितक्या काय शिकवाल नवीनना, लहान मुलांना काहीच फरक पडणार नाही. तेवढी त्यांची पात्रता, त्यांची बौद्धिक क्षमता, त्यांची आकलन क्षमता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यांना बर्डन अजिबात होणार नाही. पण होत असताना सुद्धा त्याची खरंच गरज आहे का? तीच त्यांची घरची जी आहे भाषा आहे त्याच भाषेवर त्यांना होणार आहे का? ह्या गोष्टीचा विचार करून गेलं तर निश्चितपणे ह्यामधून तोडगा निघेल. तोडगा काढायलाच हवा. आणि जी आपण शेवटी जयंती म्हटलेलं आहे की पृथ्वीमध्ये अनेक रत्ने आहेत, आकाशित्र बहु दिसत आहेत, पर तुझमध्ये जो एक रत्न नशील त्याची नचसर पुन्हा येईल, ही ठसो म्हणे हे बाबा. त्यामुळे ही काय का पृथ्वीमध्ये खूप रत्न आहे, आकाशी खूप दिसतात, ब्रह्मांड आहे. ब्रह्मांडात तुम्हाला काही किती पाहू शकता, अनेक ब्रह्मांड आहे, त्यामध्ये सुद्धा भरपूर आहेत. पण तुमच्यामध्ये जो कण आहे, तुमच्यामध्ये दडलेला जे आहे ते कुठेच भेटणार नाही, कोणाला भेटणार नाही. कारण एकदा पौराणिक कालामध्ये जेव्हा म्हटलं की बाबा तुम्हाला मानवाला आपण मानव तयार केला, ब्रह्मदेवाने जे मानव निर्मिती केली, मानवाला मानव निर्मिती केलेली आहे. परंतु ह्याला एक असं एक आपल्याला गुण द्यायचं की ती कोणालाच भेटणार नाही, कोणालाच करणार नाही. मग शेवटी विचार केला कुठं लपवायचं? समुद्रात लपवायचं, समुद्रातून शोधून काढणार. आकाशात लपवायचं, आकाशात शोधून काढणार. कुठे लपवायचं? कुठं? हे कुठून शोधून काढणार मानव? पण त्याने काय म्हणणं नाही, हे लपवायचं, त्याच्यामध्येच लपवायचं, त्याच्यामध्येच करायचं. ज्या माणसाला ह्या गोष्टी कळाली, ज्यामध्ये माझ्यामध्ये सर्व गुण आहे, माझ्यामध्ये सर्व काय, ज्यांनी योगा करून, आत्म करून आणि त्याचं रोज जर त्यांनी जर त्याचा प्राणायाम वगैरे करून जर केला, ज्यांना गोष्टी कळाली तोच मोठा झाला. त्याला ती गोष्टी कळायला हवं, त्याला खूप मोठं लागते, तत्वज्ञानाचा भाग आहे. त्यामुळं धन्यवाद. आमचा आजचा व्हिडिओ आम्ही इथे संपवतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आवडला तर लाईक करा, नाही तर डिसलाईक करा, पाहिलं तर लोकांना शेअर करा. आता हे मला ते शेअर करा ही गोष्ट मला ते जमत नाही, तेवढं मला आणखी याच्यामध्ये व्यवहार्य चातुर्यता मला आलं नाही. व्हिडिओमध्ये किती व्ह्यूज बनतात हे मला येत नाही, मी त्यामध्ये भांगडी पडणार नाही. ज्याने 1-2 जणांना ऐकलं तरी तुम्हाला वाटलं तर करावं. आणि थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जय भारत, जय हिंद, जय महाराष्ट्र.